टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अत्यंत तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना यांनी आणली होती। आता जो 1 रुपयामध्ये पीक विमा मिळायचा तो आता मिळणार नाही, अशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये यांनी तरतूद केली आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 23-24 आणि 24-25 या 2 आर्थिक वर्षामध्ये यांनी हप्ता हा राज्य सरकारकडून याच्याकरता भरला कारण यांना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांची मतं पाहिजे होती। परंतु आता निवडणूक होऊन गेली, आता यांचं काम होऊन गेलं आहे आणि म्हणून आता ही योजनाच बंद करायची हा घाट त्या ठिकाणी घातला जातोय। म्हणजे जसं पूर्वी आपण पीक विम्याचा हप्ता आपण भरायचो तसं पुन्हा एकदा 2500 रुपये आपल्याला आपले भरावे लागणार आहेत। तुमच्याकडे असो किंवा नसो पण तुम्ही भरा, ही राज्य सरकारचा आता आग्रह आहे। पूर्वी पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई हा एवढा एकच ट्रिगर होता, परंतु नंतर राज्य सरकारने त्याच्यामध्ये अजून 3 ट्रिगर ॲड केले। त्याच्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे हे ट्रिगरसुद्धा त्याच्यामध्ये टाकले होते। आता त्यांनी ह्या नवीन नियमाप्रमाणे हे तिघही ट्रिगर काढून पूर्वीसारखं फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित, म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळू द्यायची नाही, याच्याकरता सर्व घाट घातला जातो आहे। गेल्या वर्षी तुम्हाला आठवत असेल की आपण अग्रिम रक्कम पीक विम्याची सरकारकडे मागून आपण हक्काने मिळवून घेतली होती, कारण तेव्हा प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता, आपल्याकडे पीक हातचं पूर्णपणे गेलेलं होतं। त्यामुळे पीक विमा मिळायपर्यंतची आम्हाला वाट बघायला लावू नका, 25% अग्रिम रक्कम आम्हाला द्या म्हणून आपण घेतली होती। पण आता या नवीन नियमाप्रमाणे अग्रिम रक्कम तुम्हाला मागता येणार नाही आणि सरकार देणार नाही, याचा अंतर्भूत त्याच्यामध्ये केलेला आहे। पीक विमा योजनेमध्ये विविध बाबींअंतर्गत जेव्हा 2024मध्ये भरपाई देण्यात आली, त्याच्यामध्ये कशी भरपाई दिली ते आपण एकदा मागच्या वर्षीचं समजून घेऊ। स्थानिक नैसर्गिक आपत्ती 1455 कोटी, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 706 कोटी, काढणी पश्चात नुकसान 141 कोटी, पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई 13 कोटी। आता या सर्व ट्रिगर्सपैकी फक्त पीक कापणी प्रयोग आधारित, म्हणजे ज्याच्या मार्फत गेल्या वर्षी 13 कोटी मिळाले होते, तेवढा एकच ट्रिगर ठेवायचा आणि बाकी सगळे ट्रिगर काढून टाकायचे, म्हणजे यांना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा नुकसान भरपाईचा मोबदला मिळू द्यायचा नाही, याकरता हा सर्व घाट घातला जात आहे। म्हणजे असं एकंदर जर आपण बघितलं तर हे काही योग्य नाही। त्यामुळे सरकारला आमची विनंती असेल की एकतर 1 रुपयामध्ये पीक विमा द्या हे सांगायला शेतकरी तुमच्याकडे आले नव्हते, तुम्ही स्वतःहून शेतकऱ्यांना दिलेलं होतं, त्यामुळे ती योजना आता तुम्ही बंद करू नये। 1 रुपयामध्ये पीक विमा मिळणं हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांचा हिरावता जाता कामा नये। आणि जे ट्रिगर्स आपण चौघही ट्रिगर त्या ठिकाणी लावले होते, ते चौघही ट्रिगर शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर ते आवश्यक आहेत आणि त्यामुळे त्या ट्रिगरला कुठेही हात न लावता त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न होणे आणि अग्रिम रक्कम मिळणे हे चौघही गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आपण ठेवावा। शेतकरी मित्रांनो, माझी आपल्याला विनंती असेल की जर सरकार अशा प्रकारे आपल्या तोंडाला पानं पुसवायचं काम करत असेल तर उठाव केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। तुम्हाला आपल्याला सर्वांना रस्त्यावरती उतरावं लागेल आणि या सर्व लढाईमध्ये आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, हा शब्द तुम्हाला देतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।